तर हाय मित्रांनो, आम्ही आज करणार आहोत मेथीचे पराठे. बघा आमची मेथी. तर चला आता मेथीला मस्त चॉप करून घेते मी आणि मग आपण त्याचं पीठ मळून मस्त मेथीचे पराठे बनवूया. तर आता मी पहिले चॉप करते आणि मला आता खूप फास्ट करावं लागणार आहे चॉप, कारण की मला असं वाटतं कधी खावं नाही, कधी नाही, म्हणून खूप मस्त असं वाटतात मेथीचे पराठे. खूप दिवसांनी खायला भेटणार तर आम्हाला मेथीचे पराठे. नॉर्मल तर आमची भाजी चपातीच असते ना, म्हणून. तर आता आम्ही मस्त चॉप करून घेते फास्टमध्ये. ओके. आणि हे बघा आमचे किती सारे मेथीचे पराठे बनणार आहे. एवढी मेथी आहे म्हटल्यावरती आहे ना. तर मस्त आता मेथीचे पराठे बनणार आहेत. तर आता पटापट चॉप करून घेऊया. तर मी चॉपच करून होती जस्ट, पण खूप टाईम लागणार आहे म्हटलं तर अर्धाच व्हिडिओ टाकूया. आणि हा शॉर्ट्समध्ये तुम्ही नक्की बघा आणि आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा. आता माझी मेथी तर आहे ना, आता बघा असं मस्त चॉप करून होत आहे माझं. बघा झालं आहे मस्त चॉप करून मेथी. तर आता आपण तिचं पीठ मळूया. तर मग सगळं मी एका बाउलमध्ये मस्त काढून घेते मोठ्यावाल्या आणि इथं मस्त धुवून टाकूया आधी. तर आता याला मस्त मी पाणी टाकून ठेवलं आहे मस्त धुवायसाठी. तर तोपर्यंत मी याच्यात काढते आता सगळं पाणी वगैरे पटापट बनवूशी वाटत. मग मिक्सरमध्ये तोपर्यंत मी हे टाकले, लसूण साफ करून घेतलेले थोडेसे, आणि मग जिरं, लसूण, मिरची वगैरे टाकून मस्त पेस्ट बनवूया आपण याची. कारण की मिरची टाकल्यावर खूप छान लागते ना पेस्ट वगैरे. मग अशी पेस्ट बनवून रेडी आहे. तर याचे पहिले मी आईला सांगितलं तुम्ही काढून घ्या. तर आई मस्त साईडला काढून घेत होती. आणि आता त्याच्यामध्ये चमच्याची पेस्ट टाकली आणि ही बघा पीठ आम्ही गाळून टाकतो पीठ. त्याचा कोंडा असतो तर ह्याचा पिठाचा तो, आणि हळद वगैरे टाकलं आणि मीठ, हळद हे टाकून पाणी टाकून आता मस्त पीठ मळून घेऊया. आणि तुम्ही पण या हा आमचे पराठे खायला हा. चला आता आई मस्त पीठ मळून घेत होती. हे बघा आता पीठ मळून झालं आहे. तर आता पीठ मळून झाल्यावरती लाटून घ्यावा मस्त पराठे. तर मग मी असा एक गोळा घेतला आणि मस्त असा लाटून घ्यायला घेत होते. आई म्हटली मी पहिलं लाटून दाखवते मस्त ह्याने. हे बघा आता ह्याला मस्त आपण हे करून घेऊया. आणि तूप वगैरे टाकलं मस्त फ्राय करायला, तूप लावलं मस्त आपलं पराठ्यांना आणि एकदम मस्त पंजाबी लोकांसारखं पराठे बनवून रेडी आहे आमचा.